17 फायनल मारल्या होत्या त्यावर्षी. एक वर्ष असं होतं. मातब्बर न्यू पायगाव संघ होतं. मी त्या संघात हिस्सा होतो, मी खेळत होतो. पण त्यावेळेचं जी पारितोषिके रक्कम खूप कमी असायची, पण खूप चांगलं क्रिकेट त्यावेळी खेळलं जायचं. पण आज मात्र क्रिकेटला खूप मोठ्या प्रमाणात ग्लॅमर आहे. कारण सुरुवातीला आपण बघतो तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आपण पाहतोय 1877मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर आपण पाहतोय की वन डे क्रिकेट, 20 क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेटला ग्लॅमर आला आहे. आज टेनिस विश्वामध्ये टेनिस क्रिकेटला सुद्धा खूप मोठं ग्लॅमर आहे. तर जाऊया खेळाकडे वळूया. पहिलं षटक. याला मात्र एक चांगला चेंडू आहे, खाली राहतोय, सरळ निघून जातोय, यष्टीरक्षकाचा भेद घेतोय आणि निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. बेस पाटील काटे विरुद्ध आरसीसी पेठ या दोन संघामधील सामना नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे बेस पाटील काटे संघाने आणि आरसीसी पेठ संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर. यावेळी मात्र अपील केलं जाते कॉड बिहाइंडचं. बॅटला हलकासा स्पर्श आणि चेंडू विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. थँक्यू. 2 विकेट धावले. आणि सर आधुनिक क्रिकेटचा उल्लेख करायचा तर अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की यूट्यूबचा समावेश आधुनिक क्रिकेटमध्ये झाला आहे. तर जरी हा संघ म्हणजेच काय आरसीसी पेठ हा पनवेलवरून जरी आलाय, सकाळपासून प्रिन्स मूवीजचं नेटवर्क स्टार्ट आहे, त्यांना अभ्यास घेणं गरजेचं होतं की या खेळपट्टीवर जाताना या मैदानावर धावा कशा पद्धतीने होत आहेत आणि या ठिकाणी कुठेतरी अभ्यास कमी पडतोय आणि झटपट धावा बनवण्याच्या उद्देशाने फलंदाज येत आहेत आणि परत जात आहेत. बॅक टू बॅक दुसरा धक्का म्हणता येईल. आपण यूट्यूबचा उल्लेख केला. जवळपास 195पेक्षा जास्त देशामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा बघितल्या आहेत. एक थोडंसं काही अरब कंट्रीज काही ठिकाणी जे देश आहेत आफ्रिकेमधले त्या ठिकाणी यूट्यूबला बंदी आहे, पण 195पेक्षा जास्त देशामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा बघितली जाते. आणि मला आजी आठवते तू जे उल्लेख केला होता सुरुवातीचा जे काळ होता त्या काळामध्ये आम्ही समालोचना ऐकायचो. सुशील दोशी सर, त्याचबरोबर खास करून मराठीमध्ये मी आजी माझा आदर्श मानतोय बालपंडित सरांना. बालपंडित सर काय समालोचन करायचे मराठीमध्ये, अस्खळीत मराठी बोलायचे आणि मी तर माझा ते आदर्श आहेत आजी. यावर आता फाईन खेळलेला आहे. चेंडू फाईन लेकडे जातोय. डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. अति सुंदर फटका बघायला मिळाला. फाईन पाहू शकता आपण कशा प्रकारे चेंडू गेलेला आहे. फाईन खेळला होता. रिव्हर्स फटका फाईन खेळला होता आणि चेंडू गेला होता तो थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे. रिव्हर्सचा फटका बघायला मिळाला होता. गणेश राईट आर्म
याला मात्र अति सुंदर फटका, जागा बघून फटका खेळलेला आणि चेंडू सरळ जातोय तो डीप फाईन लेग, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. काय फलंदाजी करतोय सोहेल. सुरुवातीला बघितलं आपण रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला होता, फाईन फटका खेळला होता थर्ड मॅनला, आणि यावेळेला मात्र पुन्हा उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन अति सुंदर फटका खेळला होता तो म्हणजे लॉंग लेग आणि डीप फाईन लेग सीमारेच्या बाहेर. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झालेली आहे 10, डबल फिगरमध्ये पोहोचते. गणेश याला पुन्हा एकदा फाईन खेळलेला आहे आणि पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय तो डीप फाईन लेग, सीमा पार, चौकार. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला होता. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले, त्यानंतर मात्र आक्रमण केलं सोहेल याने, एक चौकार लगावला, त्यानंतर पुन्हा षटकार आणि पुन्हा चौकार. 3 चेंडूमध्ये 14 धावा त्याने पटकावल्या. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधलं जातं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. मित्रांनो, आपण पाहतात केके ट्रॉफी 2021 आज अतिशय सुंदर वातावरण आहे, लख्ख सूर्यप्रकाश, क्रिकेटसाठी पोषक वातावरण, सुंदर क्रीडा नगरी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती, तदनंतर मात्र 1-2 चौकार आणि एक षटकार लगावले सोहेल याने आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. आणि 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये तुमच्या संघामध्ये 2 किंवा 3 आक्रमक फलंदाज असले जे खेळपट्टीवर तग धरून खेळू शकतात, तर मात्र तुमच्या संघाचा धावफलक देखील तितकाच वेगाने वाढू शकतो. आणि त्यातल्या सोहेलने फक्त 3 बॉल घेतलेत आणि 3 बॉलमध्ये 14 धावा. क्या बात आहे, आक्रमकता पाहायला मिळाल्या सोहेलची. एका षटका समाप्तीनंतर 2 गडी बाद 14. राकेश होते संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. राकेश काटे संघाचा. राकेश याला कित्येक वर्षापासून मी खेळताना पाहतोय. संघाचा हा अष्टपैलू खेळाडू आहे राकेश. याला मात्र पूल करण्याचा प्रयत्न, पण टायमिंग मात्र साधता आलेला नाही आहे. चेंडू सरळ जाते मिड विकेटला, फक्त एकच धाव मिळेल. एक धाव मिळते आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 15. BS पाटील काटे विरुद्ध RC पेठ वाघबिल या 2 संघामध्ये आपण सामना पाहतोय. वाघबिल परिसरात सुद्धा क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. वाघबिलचा जो परिसर आहे, वाघबिल असो, कासा रोडवले असो, बिलॉंग्स टू ठाणे. मेघनाथ गोंधळे म्हणा किंवा गणेश मणेरा म्हणा, पंकज गोंधळे, केतन, ज्ञान, खूप चांगले खेळाडू तुम्हाला वाघबी गावामध्ये पाहायला मिळतील. राकेश यावेळेला मात्र शॉर्ट रनला गोलंदाजी करतो. एक चांगला चेंडू बघायला मिळालेला आहे. सातत्याने आपण पाहतोय डावखुरा फलंदाज सोहेल मात्र फटके खेळण्याचा पहिल्या षटकामध्ये त्याला यश आलं होतं. यावेळेला कुठेतरी थांबवलेलं आहे राकेश याने. राकेश शॉर्ट रन अप. यावेळेला स्विच इट प्लॅन बीचा वापर करण्याचा प्रयत्न. पहिल्यामध्ये यश आलं नव्हतं, आता प्लॅन बीचा वापर केला, त्यामध्ये सुद्धा यश नाही आहे. बऱ्याचशा वेळा फलंदाज अशा प्रकारे करतात, प्लॅन ए चा वापर केल्यानंतर यश मिळालं नाही तर प्लॅन बीचा वापर केला जातोय. राकेश पुन्हा एकदा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. मनीष आपण बघितलं ज्याने 3 चेंडूमध्ये 14 धावा पटकावल्या, या ठिकाणी मात्र सलग 3 चेंडू डॉट खेळलेला आहे. म्हणूनच क्रिकेटला एक अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातो. एक्झॅक्टली. आणि आता बघा, हेच तर खूप आगळीवेगळी गोष्ट क्रिकेटची ठरते की काहीच त्या ठिकाणी टेम्पररी नाही आहे. तुम्हाला वारंवार प्रयत्न
याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल, लॉंग ऑन इन लॉंग ऑफच्या मध्ये चांगला झेल. वो बुलाती है
षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 27. गिरीश पुन्हा फुलटा चेंडू फटकायला क्षेत्ररक्षण मध्ये तैनात आहे. डीप स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. आपण एक सन्मान घेणार आहोत आमच्या मॅनावर यांचा. सन्माननीय सतीशजी गमजा जे नगरसेवक वसईचे, त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. आणि सन्मान करतील डॉक्टर दीपेश देवराज नाईक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय सतीशजी गमजा नगरसेवक वसई आणि सन्मान करतील डॉक्टर दीपेश देवराज नाईक डॉक्टर आहेत. आणि महत्त्वाचं आहे क्रीडा प्रेमासोबत तुमचं शिक्षण प्रेम देखील असणं गरजेचं आहे. आणि शिक्षण प्रेम आहे देवराज नाईक यांचे. डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीने एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 31 धावा झालेल्या आहेत. अजून एकच षटकाचा खेळ बाकी आहे. म्हणजे असं वाटतं की 40चा आकडा पार होईल. पण तो क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी आणि चितेने भरलेला खेळ आहे. विवेक आणि निखिल अशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. 31 धावा झालेल्या आहेत. अंतिम षटक कोण हाताळते बघायचं आहे. सन्माननीय महेंद्रजी चिमटेकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आणि सन्मान करतील सन्माननीय सुमितजी शेळके. सुमितजी शेळके यांना विनंती करतोय की आपण माऊली दबाचे ओनर आहेत, ते सन्मान करतील महेंद्रजी चिमटेकर यांचा. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी येतो साई. यावेळेला पुन्हा पोलचा फटका. चेंडू हवेत आहे. सीमारेचे क्लिअर करते का बघायचं आहे. आणि मात्र डीप स्क्वेअर लेग सीमापार षटकार. संख्या वेगाने पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशावर फटका खेळलेला आहे. शॉर्ट बॉल अखूट टॅपाचा चेंडू आणि पुल आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग पाहू शकता. आता हे सुंदर प्रक्षेपण क्लीन अँड नीट टेलिकास्ट प्रिन्स मूवीज द्वारा. आज स्वतः ओनर प्रथमेश पाटील या ठिकाणी अपार मेहनत घेताना प्रिन्स मूवीजचे प्रोप्रायटर रवी गुळवी तसे प्रथमेश पाटील याला मात्र अपील केलं जात आहे. आणि ह्याच बरोबर पायचीच्या रूपाने फलंदाज बाद. एम्समध्ये होते. ते महत्त्वपूर्ण हॉस्पिटल जे आहे दिल्ली या ठिकाणी एम्स ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस. आणि त्यांची अशी इच्छा होती विवेक लक्ष्मण यांनी सुद्धा एक डॉक्टर व्हावं, पण तो विवेक लक्ष्मण क्रिकेटर झाले. फुलटॉस चेंडू आणि फटका खेळलेला आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 41. टॉससाठी यायचं आहे युग 11. त्याचबरोबर महंत स्पोर्ट्स सिटी इमर्जिंग संघामधील दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित राहतील. ह्यानंतर हे षटक संपल्यानंतर आमचे सहकारी समालोचक मनीष पाटील. साई पुन्हा एकदा स्वीप केलेल्या मात्र या ठिकाणी पाहू शकता आपण हिट विकेट झालेला आहे.
स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि हिट विकेट झालेला आहे. थोडासा मागे जाऊन स्वीप करण्याचा जो प्रयत्न केला होता त्यामुळे हिट विकेट झालेला आहे. युग स्पोर्ट्सचा कॅप्टन प्लीज यायचं आमच्या टॉस बॉक्समध्ये. मन स्पोर्ट्सचा कॅप्टन आलाय. थँक्यू. यावर मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे आणि मिड विकेटला एक चांगला झेल. आभा लागत माया ही तुझी येताव पायी पायी. आभा लागत माया ही तुझी येताव पायी पायी. तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई, मला दर्शन दे रे साई. यावेळेला मात्र फुल्लारलेंचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळल्या, थोडं डिफेन्स केलेला आहे आणि त्यावर एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 42-42. 43 धावांचं लक्ष मी आपणास घेऊन जातो या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मनीष पाटील. थँक्यू गवळी सर. मी विनंती करतो युग 11 टीमचा कॅप्टन लगेच यायचा. कुठलाच वेळ वाया घालू नका, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं आयोजकांच्या वतीने अनिवार्य आहे. ऑरेल्स तुमच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते. तर युग 11 लगेच या प्लीज. आणि मी विनंती करतोय सन्माननीय अमरजी मोडक्या आणि सन्माननीय चंद्रकांतजी मोरली खांड्या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करणार. सन्माननीय अमरजी मोडक्या आणि सन्माननीय चंद्रकांतजी मोरली खांड्या वसई पाचूबंदरवरून ते या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांना आम्ही आमंत्रित करतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. आणि संघ असतील युग 11 आणि महन स्पोर्ट्स सिटी इमर्जिंग पूल. एका बाजूस गोकुळ नाईक देवराज नाईक असं अंकित केलेलं आहे आणि एका बाजूस के ट्रॉफी. तुम्हाला के ट्रॉफी. सन्माननीय बबन पाटील टॉस बॉक्समध्ये आपण हा टॉस करतोय. सन्माननीय बबन पाटील टॉस बॉक्समध्ये हा टॉस करतोय. गोकुळ नाईक देवराज नाईक किंवा के ट्रॉफी कोण कॉल करेल? महन स्पोर्ट्स कॉल करणार आहे. तर मी विनंती करतोय सन्माननीय अमरजी मोडके आणि सन्माननीय अंतरकांतजी मोरली खांड्या वसई पाचूबंदर. के ट्रॉफी कॉल केले जात आहे. यस, के ट्रॉफी अंकित केलेलं नाणं येते. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण अतिथी कक्षा शोभा वाढवायच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत दोन्ही टीम कॅप्टनला आणि आपण पुन्हा एकदा अतिथी कक्षा ही शोभा वाढवायची आहे. तेच थँक्यू. तर आपण माननीय श्री बबनजी पाटील या टॉस बॉक्समध्ये बसत आहोत जे सन्माननीय नीलम नाईक यांचे सासरे बुवा आहेत. तर नीलम नाईक यांचा परिवार खूप मोठा आहे आणि त्यांच्या आशीर्वाद शुभेच्छा नेहमीच त्यांना मिळत आहेत. टॉस जिंकलाय महन स्पोर्ट्स संघाने. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. सकाळपासून अंदाज घेतला असेल, प्रत्येक संघाचा अभ्यास केला असेल, तर तुमच्या संघामध्ये असे कुठले गोलंदाज आज आम्हाला पाहायला मिळतील जे जादू दाखवतील या कारिवलीच्या कालवारच्या खेळपट्टीवर? राहुल तरे, त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहे आम्हाला. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, तर फक्त एका खेळाडूवर डिपेंड राहून चालत नाही. अजून कुठले गोलंदाज आहेत जे साथ देतील? नवीन संघ आहे, माहिती नाही बोल. हो, नवीन संघ आहे, हंगामाची सुरुवात आहे, तरी देखील किती धावांमध्ये अडवण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. व्हेरी गुड, नाईस अप्रोच. तर फलंदाजी करायची आहे ती म्हणजेच युग 11 या संघाला. तर मनासारखं की मनाविरुद्ध? मनासारखं आहे. या खेळपट्टीवर कधी या अगोदर खेळणं झालं आहे का तुमचं? नाही, कधी नाही. मग तो अभ्यास करणं गरजेचं होतं, पण आता अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला नाही आहे. तरी देखील आवर्जून विचारेन की तुमच्या संघामध्ये असे कुठले फलंदाज आहेत जे जास्तीत जास्त धावा बनवतील तुमच्या संघासाठी? दीपू आहे, हितेश आहे. सिटी इमर्जिंग फॉर्मॅट म्हणजेच काय, जे नवोदित खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक व्यासपीठ भिवंडी या कमिटीने प्रस्थापित केलेलं आहे. तर या कमिटीबद्दल काय सांगाल? कमिटीला धन्यवाद करीन का आमचे संघ घेतले सिटी इमर्जिंगची आणि फर्स्ट टुर्नामेंट आहे आमची. क्या बात आहे. नाणेफेक जिंकून महंत स्पोर्ट्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि युग 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा देऊन वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिकडे सज्ज आहेत सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील. तर आपण वळूया सामन्याकडे, कारण जे लक्ष ठेवलेलं आहे 43 धावांचं लक्ष, 43 धावांचं लक्ष आहे.
सलामीची जोडी खेळपट्टीवर. हर्षद आणि नॉन स्ट्रायकर यांना मजबूत शरीर असलेला संदीप आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोरख येतोय. षटकातील पहिला चेंडू एक फुल्लर लेनचा चेंडू होता, चांगला चेंडू होता, मात्र त्यावर एक धाव, चोटी धाव पूर्ण केली जाते. सागर म्हात्रे आमच्याशी जोडले जात आहेत. स्कोरर वेलकम सागर. खूप चांगलं स्कोरिंग अगदी पहिल्या दिवसापासून राहुल तांगडी त्याचबरोबर सागर म्हात्रे यांनी केलेलं आहे. ते चांगलं स्कोरिंग फार महत्त्वाचं असतं, कारण प्रत्येक चेंडू गणित समालोचकाला माहिती देणं हे फार ते काम राहुल तांगडे आणि सागर म्हात्रे करतायत. यावेळेला मात्र चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. पंच करण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. पंच विक्रम नाईक. एक काळ असा होता की उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा कारिवली संघामधून त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. आज मात्र पंच म्हणून एक चांगली भूमिका पार पाडतायत के ट्रॉफीमध्ये. याला फुलटा चेंडू खेळलेला आहे, चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते ती फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 3. 43 धावांचं लक्ष आहे. 43 धावांचं जे लक्ष आहे, आस्किंग रन जर बघितलं जवळपास 11च्या घरात आहे. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट केलेला आहे, शरीरावर आदळतोय. पंचांचा लेग बाईचा इशारा. एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या होते 4. चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय गोरख. उंचापुरा वेगवान गोलंदाज आहे. यावर मात्र पोलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट, सीमा पार षटकार. यस शहबाज शेख, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. अंजुमनमधून खेळताना आपण पाहते उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि विशेष म्हणजे स्पोर्ट्समनशिपने खेळणारा खेळाडू आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली जातोय. शहबाज शेख विषयी बोलायचं झालं तर एक उत्कृष्ट क्रिकेटर, अंजुमन स्पोर्ट्समधून खेळताना सातत्याने कित्येक वर्ष मी पाहतोय आणि स्पोर्ट्समनशिप खेळाडूवृत्ती काय असते शहबाज शेखना पाहतोय मी. शहबाज शेख, आपका हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र चेंडू बॅटला लागून यष्टीरक्षक हातात गेलेला. बॅटला हलकासा स्पर्श झाला होता, खरं तर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. सुदैव म्हणता येईल यष्टीवर आदळलेला नाही. अशा चेंडूवर बऱ्याचशा वेळा आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा होते प्लेड ऑन, कित्येक वेळा आपण पाहतोय फलंदाज होताना. एक षटकार जरी लागलेला असला तरी मात्र या षटकामध्ये ज्या धावा दिलेल्या आहेत ते फक्त 10 धावा दिलेल्या आहेत. कुठलाही फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेलं नाही गोरखला. आता पहिल्या षटकाचा आपण खेळ जर बघितला तर एक समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. समोर 43 धावांचं लक्ष आहे. यानंतर जो होणारा सामना येतो U11 आणि महन स्पोर्ट्स, टॉस सुद्धा झालेला आहे. हा सिटी इमर्जिंग सामना असणार आहे. एक चांगली सिस्टीम, चांगली लॉट सिस्टीम बघायला मिळते या के ट्रॉफीमध्ये. एक ग्रामीण बोलचा सामना बघायला मिळतोय, एक सामना सिटी इमर्जिंगमधला सामना बघायला मिळतोय. संपूर्ण श्रेय नक्की या ठिकाणी हे के ट्रॉफी जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे यांना द्यावं लागणार आहे. खास करून नीलमजी नाईक, पप्या खारीक, महेश पाटील जातात भोला म्हणून जे प्रसिद्ध आहे कारिवली संघातील सचिन घरत, लवेश नाईक, रोहन नाईक, जय बजरंग कारिवली, वीर बजरंग कारिवली, संपूर्ण श्रेय द्यावं लागेल. आणि काय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अप्रतिम स्पर्धा के ट्रॉफी. स्वर्गीय कृष्णाई नाईक व स्वर्गीय कचेर नाईक यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येतोय बंटी. यावेळेला फटका शॉट फाईन निघाला, चेंडू जातोय. बंटी पुन्हा गोलंदाजीसाठी मार्गस्थ.
याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि लॉंग ऑफला एक चांगला झेल. संदीप बाद झालेला, एक षटकार मारला होता आणि लॉंग ऑफच्या वरून फटका खेळण्याचा जो प्रयत्न केला होता, आज सकाळपासून मी पाहतोय की लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ही जी सीमारेखा आहे, ही सीमारेखा आत्तापर्यंत सहजपणे कोणाला क्लिअर करता आलेली नाही आहे. कित्येक फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. कारण आपण कुठल्याही आंतरराष्ट्रीय खेळात सुद्धा विचार केला तर या ज्या 2 सीमारेखा असतात, या लांब सीमारेखा असतात आणि या ठिकाणी तुम्हाला फटका खेळायचा असेल तर तुमची चेंडूवरली नजर, टायमिंग, ताकद, फुटवर्क हे चारही गोष्टींना फार महत्त्व आहे. पंच काय इशारा करतायत पाहूया. तिसऱ्या पंचांची मला वाटते मागणी चेकसाठी. येस, चेकसाठी तिसऱ्या पंचांची ते मागणी करतायत. तिसऱ्या पंचाने जायचं आहे मैदानात. मला वाटते पंकज जातील आमचे. पंकज म्हात्रे. पंकज म्हात्रे या ठिकाणी जातील तिसरे पंच. चेक करण्याचा प्रयत्न केला तर पेनल्टीचा सामना करावा लागेल, कारण एक डिसिप्लिन स्पर्धा आहे, लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक कॅप्टनने, प्रत्येक खेळाडूने लक्ष द्यायचं आहे. कारण आमच्या ज्या काही संघटना आहेत भिवंडीच्या, त्या माध्यमातून खूप कठोर पावलं उचललेली आहेत आणि खास करून चेकवर कडी नजर असताना आणि आमचे पंचसुद्धा निष्णात पंच आहेत. पंकज म्हात्रे जातील तिसरे पंच म्हणून. एक मॅन फ्रॉम कारिवलीचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे. तरी कठोर पावलं उचललेली आहेत चेकसाठी खास करून. मनीष, बऱ्याचशा वेळेला मी इनिशियल काही वर्षापूर्वी जेव्हा मी कल्याण, डोंबिवली, पालघर परिसरामध्ये समालोचन करायला जायचो तेव्हा त्या ठिकाणी नक्की चर्चा व्हायची की भिवंडीमध्ये खूप चांगलं क्रिकेट आहे, मात्र चेकवर बंधन नाही. पण आता मात्र क्रिकेट बदललेलं आहे भिवंडीचं काही वर्षापासून. खूप बदललेलं आहे. खास करून संघटनेची स्थापना झाली आणि कठोर पावलं उचलली गेली. याला फटका खेळलेला आहे, मात्र मिस टाईम फटका आहे. चेंडू हवेत आहे, स्वतः बंटी चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि उलट दिशेने येऊन झेल घेतोय. अशा प्रकारे झेल घेणे इतकं सोपं नसतं. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. आकाशामध्ये नजर गेली होती ना, अशा प्रकारे नजर जेव्हा तुमची आकाशात जाते तेव्हा चेंडू बऱ्याचशा वेळेला सीमारेच्या बाहेर जात नसतो. बंटी याने झेल घेतलेला आहे, अप्रतिम झेल घेतलेला आहे, उलट दिशेने जाऊन झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. फलंदाज बाद झाल्यानंतर खेळाडू कक्षामधून जे फलंदाज त्यांनी त्वरित यायचं आहे. पंच या ठिकाणी सूचना करताय ते लक्षात घ्यायचं आहे. पंच विक्रम नाईक, त्याचबरोबर पंच अजीम अमदुल्ले. आता मध्ये हॅट्रिक पूर्ण होते का बघायचं आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचं आहे. बंटी याला फटका खेळलेला आहे, चेंडू मिड विकेटला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. RCC पेठ वाघविल संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर केवळ तुमची फलंदाजी आणि गोलंदाजी याकडे लक्ष देऊन चालणार नाही. तुमचं क्षेत्ररक्षण तितक्याच चांगल्या दर्जाचं असणं गरजेचं आहे. बंटी यावेळेला मात्र वेगवान चेंडू बघायला मिळाला. अतिशय वेगात चेंडू टाकला होता आणि चेंडूने सरळ वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. कुठल्या प्रकारे धाव नाही, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. काय गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी करतोय बंटी. धावसंख्या आहे मात्र स्थिर आहे 12. बंटी पुन्हा एक चांगला चेंडू आहे. काय गोलंदाजी षटकामध्ये. षटक पूर्ण झालेले आहे आणि या षटकाचं आपण पृथक्करण
जर बघितलं तर या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि महत्त्वपूर्ण असे 2 सफलता मिळवून दिल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी षटकामध्ये. आणि आता मात्र आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी सागर म्हात्रे माहिती देत आहेत की 2 षटकामध्ये धावसंख्या आहे 12 आणि उर्वरित 2 षटके आहेत. 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 31 धावांची. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावा. म्हणजे आव्हान थोडंसं वाढलेलं आहे. आस्किंग रन रेट, आवश्यक धावगती जी आहे ती वाढणार आहे. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती जवळपास 11च्या घरात होती. पहिल्या 2 षटकामध्ये आवश्यक ती धावगती राखता आलेली नाही. त्यामुळे उर्वरित जी 2 षटके आहेत 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी आवश्यक धावगती राहणार आहे ती 15.50. म्हणजे 15 किंवा 16 धावा ह्या प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतील. पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा, तिसरं षटक हे फार महत्त्वाचं असतं. सामना जेव्हा 4 षटकांचा हे तिसरं षटक सामन्याला कालाटणी द्यायला ठरू शकतं. गोलंदाजीसाठी येतोय जिशान आणि खेळण्यासाठी सज्ज होईल हर्षद. याला मात्र स्लोअर 1 चेंडूचा वेग कमी बघायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं फक्त 3 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी, त्यामध्ये एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हा. जिशान लेफ्ट आर्म, मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंच इशारा करतायत वाईड बॉल. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. जिशान यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. तोपर्यंत मात्र पंच इशारा करतायत लेग बाय. अवांतरच्या रूपाने 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. 14 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 14. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल तो गिरीश. यावेळेला पुन्हा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारे चेंडूवर नजर नव्हती. जिशान यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स टर्न आणि उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. नऊ चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. जिशान याला मात्र हुकचा फटका. काय फटका खेळलेला आहे. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर कुठेतरी दूर जातोय आणि आजच्या दिवसातला हा लांब पल्ल्याचा षटकार. आजच्या दिवसातला लांब पल्ल्याचा षटकार आमचे प्रिन्स म्युझिकचे टेक्निशियन या ठिकाणी सांगतायत की जवळपास 96 मीटरचा हा षटकार आहे. प्रथमेश पाटील या ठिकाणी माहिती देत आहेत की आजच्या दिवसातला आज जे सामने झाले त्यामध्ये लांब पल्ल्याचा षटकार बघायला मिळाला. काय फटका खेळला होता हुकचा. जिशान लेफ्ट आर्म, फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दबाव टाकला जातोय आणि दबाव यश मिळते आणि दुसरी धाव ही सहजगत्या पूर्ण होते. आणि हेच फार महत्त्वाचं असतं. बऱ्याचशा वेळेला बघायला मिळते हलक्या हाताने खेळलं जात आहे. कुठलाही क्षेत्र की मिडॉलला नसतो, शॉर्ट मिड विकेटला नसतो. डीपमधून जो क्षेत्ररक्षक येतो त्याचं लक्ष जे असतं ते चेंडूवरही असतं आणि धाव घेणाऱ्या फलंदाजावर, त्यामधून मिस्टेक होते. जिशान लेफ्ट आर्म,
पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू सरळ जाते मिड विकेटला. पहिली धाव वेगात पूर्ण केलेली, यावेळेला मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 24. लक्ष जे आहे 43 धावांचं लक्ष आहे, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी बरोबर 19 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. आमच्या मान्यवर कक्षामध्ये हे आपण पाहू शकता, गुल्लू रघुवीर के ट्रॉफीला शुभेच्छा देणारा हा बॅनर आपण पाहू शकता. आणि हे श्री कपिल पाटील समाजसेवक, त्याचबरोबर विवेक नाईक समाजसेवक, सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत करणारा हा बॅनर, विक्की मडवी हा बॅनर आपण पाहू शकता. फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, हॉटेल परिवार, सर्व पद्धतीची सोय. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे सुद्धा आज मुंडी, त्याच्याबरोबर भाकरी, डाल मुंडी आणि भाकरीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा एक मेजवानी असणार आहे, प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. अतिशय सुरुची भोजनाची व्यवस्था सर्वांची करण्यात आलेली आहे. आपण त्या ठिकाणी जायचं आहे, मात्र पे सर्व्हिस आहे, लक्षात घ्यायचं आहे. दाल मुंडी आणि त्याचबरोबर भाकरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गोलंदाजीसाठी येतोय सेबाज. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. वेळेसंदर्भात पंच या ठिकाणी वॉर्न करतायत. पहिली वॉर्निंग, आणि जेव्हा दुसरी वॉर्निंग मिळेल तेव्हा पेनल्टीचा सामना करावा लागेल. पंच अजीम अमदुल्ला या ठिकाणी इशारा करतायत. दुसऱ्या वॉर्निंगला पेनल्टी असणार आहे. फिल्डिंग साईड. शहबाज माठी झेल सुटे असं वाटते, बॅटला स्पर्श झाला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद. आमचं जे मान्यवर कक्ष आहे, आज मान्यवर कक्षामध्ये कित्येक मान्यवर आहेत. त्यामध्ये महेंद्रजी चिमटेकर, त्याचबरोबर अमरजी मोडक्या, चंद्रकांतजी मुरली खांड्या, त्यावर सतीशजी गमजा, जे विद्यमान नगरसेवक आहे वसई विरार महानगरपालिकेचे, आणि सर्व खास करून पाचू बंदर या परिसरातून या ठिकाणी आलेले आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांची के ट्रॉफी ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर छोटूभाई शाखा प्रमुख आजमीनगर, इम्रानभाई आजमीनगर, भावेश पाटील भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष, हृदयाजी पाटील वडूनगर, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, चेंडूला सरळ जाते तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये खराब क्षेत्ररक्षण होतोय. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही आहे. धावसंख्या झाली 26, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 17 धावा. यानंतर फाईन ग्लास केलेला आहे. काय फटका खेळला, इम्प्रोवाइज फटका, पॅडल स्वीप, आणि चेंडू डीप फाईन लेग सीमा पार चौकार. काय फटका केलेला आहे, फाईन स्वीप केलेला आहे. आणि फटका बघितल्यानंतर मला रिलायन्स कप 1987 ग्रॅहम बुचची आठवण झाली. काय स्वीपचे फटके खेळले होते आणि भारतीय संघाला पराभूत करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. 3 चेंडू 13 धावा. याला मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, फुल्लर लेनचा चेंडू होता आणि चेंडू निर्धाव. आता मात्र आव्हान कटिंग, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. मात्र एक असतं की गोलंदाजाने ठरवलं तर 2 चेंडूमध्ये 13 धावा देऊ शकतो. हे फक्त गोलंदाजच करू शकतो, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. लक्षात घ्यायचे, 2 चेंडू 13 धावा. यावेळेला मात्र चेंडू जातोय, पंचांचा वाईट बॉलचा इशारा.
रंगतदार सामना आहे आणि आमचे मनीष पाटील सहकारी समालोचकसुद्धा अगदी फ्रेश होऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत. 2 चेंडू आणि 12. आता मात्र लागोपाठ 2 षटकार लगावले तर मात्र विजयी संधी आहे काठी संघाला. पण तो क्रिकेट आणि चितीचा खेळ आहे. शाबाज. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि 12 धावा. आणि याचबरोबर RCC पेठ वाघबील हा संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन RCC पेठ वाघबील आणि हार्ड लक बेस पाटील काटे. आणि अर्थात मॅन ऑफ द मॅच आपण जाऊया. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती देतील. सागर म्हात्रे या ठिकाणी माहिती देतील आमच्यापर्यंत. यस ॲब्सोल्युटली. कारण बंटी इज द मॅन ऑफ द मॅच. बंटी इज द मॅन ऑफ द मॅच. कारण अप्रतिम षटक हाताळलेलं आहे. कारण एका षटकामध्ये फक्त 2 धावा देऊन महत्त्वपूर्ण 2 फलंदाज बाद केले आहेत. म्हणून बंटी इज द मॅन ऑफ द मॅच. ओमकार शेट्टी पुरस्कृत संघ RCC पेठ त्याच्याकडून शुभेच्छा आणि नक्कीच जिंकलाय RCC पेठ. पुन्हा एकदा जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिकडे सज्ज आहेत सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. यस धन्यवाद मनीष पाटील. बंटी प्लीज कम फॉरवर्ड. बंटी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पटकावायचा आहे. यस बारक्याजी नाईक जे समाजसेवक कारिवली गावचे आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. बंटीने अप्रतिम गोलंदाजी केली आणि याचा गोलंदाजीच्या बळावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. एका षटकामध्ये फक्त 2 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले. यस कारिवली गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते बारक्याजी नाईक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी पटकावला जाणार आहे. बंटी इज द मॅन ऑफ द मॅच ज्याने एका षटकामध्ये फक्त 2 धावा देऊन 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या. बंटी आपण यायचं आहे. बंटी आपण यायचं आहे कारण हे कंपल्सरी असणार आहे अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. बंटी कसं असतं की सामनाविरुद्ध किताब पटकावलेला असतो आणि महत्त्वपूर्ण असं असतं की विजय प्राप्त केलेला आहे. कसं वाटतंय? नक्कीच खूप चांगलं वाटतं कारण की खूप मोठी स्पर्धा आहे आणि जिथे आम्ही आत्ताच ग्राउंडमध्ये पोचलो तर असं वाटतं की असं ग्राउंड प्रत्येक मैदान असं पाहिजे खेळण्यासाठी आणि इथे खूप चांगलं वाटतं केलेला आणि माझ्या टीमने जिंकायचा प्रयत्न केला. म्हणजे एक महत्त्वपूर्ण आहे की दुसरं षटक जेव्हा हातात सोपवलं गेलं त्या समोरच्या संघाला खूप मोठं लक्ष नव्हतं. पण काय मनात आलं होतं गोलंदाजी करताना? गोलंदाजी करताना तर मला थोडं लेग साईडला जास्त हवा असल्यामुळे शॉर्ट बॉलची इथे गरज नाही कारण की आमचे कॅप्टन निखिल शेळके बोलला की समोरच बॉल टाक. ठाणे विरुद्ध भिवंडी असं म्हणेन मी सामना झाला. ठाण्याने मात केली आणि तुम्ही विजय साकार केला आणि हा